हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे भन्नाट अशी भरवा दोडक्याची रेसिपी। तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, चविष्ट आणि घरगुती भरवा दोडक्याची रेसिपी। ही रेसिपी अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे आणि एकदम सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। दोडक्याची भाजीचे नाव जरी काढले तर बरेच जण नाक मोडतात, बरोबर आहे ना? बऱ्याच लोकांना दोडक्याची भाजी आवडत नाही, पण आजची जी भाजी आहे ती मी खास त्याच लोकांसाठी घेऊन आले आहे ज्यांना दोडक्याचे नाव पण काढायला आवडत नाही। जर अशा पद्धतीने जर तुम्ही भरवा दोडका करून त्यांना खाऊ घातलात तर 100% त्यांना ही भाजी नक्की आवडेल। तर तुम्ही इथे बघू शकता, मी पाव किलो इथे दोडका घेतला आहे। हा एकदम कोवळा दोडका आपल्याला घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये मी सेंटर मधून याचे कट करणार आहे। त्याच्या समोरचा आणि मागलचा जे पार्ट आहे ते आपल्याला कट करून टाकून द्यायचा आणि याच्यावरचे जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची। जास्त मधून पण याला जास्त काढू नका, कारण याच्यावरचे मधलं जे आहे ते पूर्ण भाजी निघून जाईल। हलक्या हाताने आपल्याला काढायचे आहे। बरेच जण या सालीची पण चटणी करतात, तुम्हाला माहितच असेल। आता सेंटर मधून आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि आपण जे भरला वांग करतो तशा प्रकारे याला कधीही कट करायचं नाही, फक्त सेंटर मध्ये एक काप करायचा अशा प्रकारे बस। बरेच जणी चारी साइडला 4 भाग करतात, तसे करू नका, कारण तसं जर केलं तर तुम्ही जे मसाला भरतात ते निघून जाईल। आता मी इथे मसाला घेतलेला आहे, मसाला बनवणार आहे। त्यासाठी आपण सर्वात आधी एक गॅसवर पॅन गरम करून घेऊयात। त्याच्यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे खोबऱ्याचा किस घेतला आहे। खोबऱ्याचा किस छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून इथे मी धना घेतले, अख्खा धना आहे, आणि 7 ते 8 लसूणची पाकळी आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा। अगर नाही तर तुमच्याकडे धने नसतील तर तुम्ही धना पावडर पण टाकू शकता। हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये याचा पेस्ट बनवून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये अर्धी कटोरी जे मोठे 2 चमचे मी शेंगदाण्याचं पावडर टाकले आहे। शेंगदाणे असतील तर शेंगदाणे खोबऱ्यासोबत आधी भाजून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला इथं पेस्ट बनवायचं आहे। याच्यामध्ये मी बिलकुल पाणी सुद्धा टाकलेला नाही, इथे पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला। हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। मग नंतर त्याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूयात। हल्दी पावडर, लाल मिर्च पावडर, इथे मी 1 मोठा चमचा लाल मिर्च पावडर टाकला आहे। मीठ, काळा मसाला 1 चमचा आणि मीठ, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स करून घ्यायचे, पाणी बिलकुल टाकायचे नाही इथे आपल्याला। आणि आता जे आपण दोडका कट केला आहे त्याच्यामध्ये हे जे सारण आहे ते आपल्याला भरायचं आहे। छान प्रकारे दाबून हे सारण याच्यामध्ये भरायचं आहे आपल्याला। दोडका कधी पण भरण्याच्या आधी कट करताना आपल्याला चेक करायचा, कारण बरेचदा दोडका हे कडू निघतो। जर तुम्ही चेक केला नाही, डायरेक्ट तसाच जर दोडका केला तर आपली जी भाजी आहे ती पूर्ण कडू होते, त्यामुळेच बरेच लोकांना आवडत नाही। चेक केल्याशिवाय दोडका कधीही करू नये। छान प्रकारे दाबून त्याला हे मसाला आपल्याला भरायचा आहे, जेणेकरून हे जे मसाला आहे ते तेलात टाकल्यात लगेच सुटून जाणार नाही, त्यामुळे छान दाबून भरायचा। आणि दोडक्याला कधी पण
चारही ठिकाणी कट करायचं नाही. जर चारही ठिकाणी तुम्ही कट केला तर दोडका जे आहे त्याच्यात जे सारण तुम्ही भरता मसाला ते ऑइल मध्ये टाकताच सुटून जातो. त्यामुळे कधीही करू नका. एकच कट मारायची त्या दोडक्याला, फक्त एक कट करून मध्ये सारण भरायचं. तर तुम्ही बघू शकता मी इथे सारे जे मसाला भरले आहे दोडक्यामध्ये आणि इथे साईडला थोडा मसाला उरला तो मी लास्टला नंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी टाकणार आहे. इथे मी पॅन मध्ये 2 चमचे ऑइल टाकले, मोहरी आणि जिरा अर्धा स्पून. जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक कट करून कांदा टाकणार आहोत. कांदा छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा आपला छान गोल्डन परतला आहे. आता आपण त्याच्यामध्ये जे आपण भरलेला दोडका आहे त्याच्यामध्ये टाकूयात आणि याला 2 मिनिटं ऑइल मध्ये छान फ्राय करून घेऊयात. जे माझ्याकडे थोडा उरलेला मसाला होता ते आता मी थोडा याच्यामध्ये टाकणार आहे आणि नंतर ग्रेव्ही बनवताना पण टाकणार आहे. थोडा मसाला मी याच्यामध्ये टाकले, इथं स्किप झाला मी दाखवले नाही. जे उरलेला मसाला होता थोडा टाकले आणि आता अजून थोडा टाकत आहे. वरून थोडीशी कोथिंबीर. याला छान मिक्स करून घ्यायचे आणि इथे आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे कारण दोडका शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे 1 ग्लास पाणी टाकून दोडका छान आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवून शिजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला याची ग्रेव्ही पण पाहिजे असेल तर तुम्ही थोडा जास्त पाणी वापरू शकता. पण मी इथे जास्त ग्रेव्ही बनवत नाही, थोडा ड्रायच करणार आहे. त्यामुळे मी इथे 1 ग्लास पाणी टाकणार आहे. दोडका शिजून अर्धा ग्लास पाणी ते करेक्ट होत त्याची ग्रेव्ही. तर तुम्ही इथे बघू शकता याच्यातला जे मसाला आहे ते बिलकुल निघालेला नाही दोडक्यामधला आणि खूप छान वास येत आहे. खूप टेस्टी पण झालेली आहे आपली ही आजची रेसिपी. तर जे दोडका खात नाहीत त्यांना ही भाजी तुम्ही नक्की करून खाऊ घाला. 100% त्यांना ही भाजी आवडेल. आणि इथे आपला दोडका खूप छान प्रकारे शिजला आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि याच्यामधला जे मसाला होता ते कुठेच निघालेला नाही. तुम्ही बघू शकता खूपच छान भाजी झालेली आहे. खूप छान वास येत आहे. तर तयार आहे आजचा आपला भन्नाट असा भरवा दोडक्याची रेसिपी. तर फ्रेंड्स कशी वाटली झणझणीत आणि मस्त भरवा दोडक्याची रेसिपी? एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स मध्ये जरूर मला नक्की सांगा. गावरान मसाल्याने सजवलेली दोडके भारी, चव घेता म्हटलं अगं ह्याची नाही तोड काही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा कारण पुढची रेसिपी येते अजून भारी. तर फ्रेंड्स पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.